आय लव्ह यू. तर माझा जो प्युअर माल आहे संजय राऊत, हे कार्टून आमच्या मतावर खासदार झाले आणि आज एकनाथ शिंदे साहेबांवर ते टीका करायला निघाले. साहेब, अरे राऊत साहेब, तुझ्या बरोबर राहणारा बडगुजर कसा केला रे बाबा माझ्या सोन्या. तुझं तर लाडकं पोरग होतं ते, तू तो सोडलं. रामकृष्ण हरी मोडली तुतारी, अशा पद्धतीचं चित्र झालंय. ओ समुंदर को खंगलने लगे हैं, हमारी कमियां निकालने में लगे हैं. जो जिनकी अपनी लंगोटिया तक फटी हुई है, हमारी पगड़ी उछालने में लगे हैं. आई जगदंबा तुम्हाला उदंड आयुष्य देव, बलदंड शक्ती देव. संजय राऊतचा सत्यानाश. राज साहेब यांचा पक्ष मनसे, आणि ज्यावेळेस उद्धव साहेब हे मुख्यमंत्री होते त्यावेळेस कोणीतरी प्रस्ताव दिला की यांच्याशी युती करा. त्यावेळेस हेच संजय राऊत नावाचं कार्ट जे होतं ते बोललं, हा काय म्हणले संपलेला पक्ष, याच्याशी काय युती करायची. आणि आता हेच म्हणताय की आय लव्ह यू. मनसेला म्हणतं माझ्या जवळ या, भावानी भावापाशी आलं पाहिजे. मला तरी असं वाटतं की आज यांना या गोष्टीची कल्पना येऊन गेली आहे की ज्याप्रमाणे विधानसभेमध्ये यांच्या छातड्यावर एकनाथ शिंदे साहेबांच्या सहकार्यानं आणि त्यांच्या मार्गदर्शनाने आम्ही भगवा झेंडा फडकवला, त्याचप्रमाणे महापालिकेवर सुद्धा आमचा महायुतीचा झेंडा फडकणार हे त्यांच्या लक्षामध्ये आलंय. आणि आता ते बोलायला लागलं की त्यावेळेस ते बोलले, अहो तुम्ही शिंदे साहेबांना बोलले होतात की आपण दोघं मिळून हा पक्ष हायजॅक करूया, या पक्षाला संपवूया. आणि तुम्ही काय शिंदे साहेबाला संपणार, कारण की त्यांनी दाखवून दिलं विधानसभेच्या निवडणूक. ओ समुंदर को खंगलने लगे हैं, ओ समुंदर को खंगलने लगे हैं, हमारी कमियां निकालने में लगे हैं. जो जिनकी अपनी लंगोटिया तक फटी हुई है, हमारी पगड़ी उछालने में लगे हैं. मला तरी असं वाटतं की हे जे 20 आमदार आहे त्याच्यामधले बरेच आमदार आमच्या संपर्कामध्ये आहे. काल परवाकडे ठीक आहे आम्ही गद्दार होतो, आम्ही गद्दारी केली, आम्ही शिवसेना सोडली, आम्ही चिन्ह चोरलं, आम्ही बाप चोरला, आम्ही धनुष्यबाण चोरला. अरे राऊत साहेब, तुझ्या बरोबर राहणारा बडगुजर कसा केला रे बाबा माझ्या सोन्या. तुझं तर लाडकं पोरग होतं ते. म्हणजे आम्ही गेलो ठीक आहे, सत्तेपोटी गेलो ठीक आहे, आम्ही गद्दारी केली, पण जे राईट लेफ्ट बाय चाय हे जे तुझे माणसं होती ही तुम्हाला सोडून का जात आहेत. मूळ ही शिवसेना उभाटा पार्टी संपवणारा एकमेव महामंडलेश्वर माणूस कोणी असेल तर तो राऊत आहे. ते जळगावमध्ये येऊन माझ्यावर भुकते. त्याला म्हणलं तर आम्ही 5 उभे होतो, 5 आम्ही 5 फुटलो असं त्यांचं म्हणणं आहे. पण आम्ही 5 तर शिवसेनेबरोबरच होतो. ते तिथे येऊन आमच्या पाडण्याची धमकी देऊन गेलं. आम्ही 5चे 5 पुन्हा निवडून आलो. मेन याला माणसं मिळाली नाही, हे कार्टून आमच्या मतावर खासदार झालं. ऑलरेडी हे साधं नगरसेवक सुद्धा झालेलं नाही. आणि आज एकनाथ शिंदे साहेबांवर ते टीका करायला निघाले. साहेब, आम्ही तुमच्या मागे कार्यकर्ते म्हणून पहिले उभे होतो, आताही उभे होतो. आम्ही मंत्रिपदाचा विचार केला नाही, आम्ही आमदारकीचा विचार केला नाही. आम्ही एकच विचार केला की भगवा कोण तेवत ठेवतोय त्याच्या मागे आपण गेलं पाहिजे. त्यामुळे आम्ही तुमच्या बरोबर उठावाला साथ दिली. आज त्यांचं भाषण चाललंय, काय त्यांचं म्हणणं माहित आहे, मराठी माणसाच्या अस्मितेकरता हिंदुत्व सोडलं, रामकृष्ण हरी मोडली तुतारी, अशा पद्धतीचं चित्र झालंय. हिंदुत्व यांनी सोडलेलं आहे, हिंदुत्व नावाचा विचार यांनी सोडलेला आहे. आणि मला तरी असं वाटतं की शिवसेना प्रमुखांनी ज्या पद्धतीनं शिवसेना स्थापन केली, मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी, हिंदुत्वाच्या रक्षणासाठी, लोकांकरता 80% समाजसेवा आणि 20% राजकारण करणारी संघटना उभी करणारे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना जर कोणी जिवंत ठेवली असेल तर ती आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी ठेवली आहे. आणि आम्हाला अभिमान आहे, आम्हाला अभिमान आहे की आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली काम करतोय.
शिवसेनेच्या 59व्या वर्धापन दिनानिमित्त एकनाथ शिंदे यांच्या गटाने आयोजन केलेल्या मेळाव्यात कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील यांनी मंचकावरून जोरदार फटकेबाजी केलेली आहे। त्यांच्या भाषणाचा केंद्रबिंदू संजय राऊत होते। शिवसेना संपणारा जर कोणी असेल तर तो एकटाच संजय राऊत असा थेट आरोप करत त्यांनी संजय राऊत यांच्यावर जहरी टीका केली। भाषणाच्या सुरुवातीलाच गुलाबराव पाटील यांनी संजय राऊतांबाबत त्यांच्या वैयक्तिक अनुभवाची आठवण करून दिली। खरं सांगायचं झालं तर माझं जे प्युअर माल आहे ते संजय राऊत आहे। आमच्या ताईंनी त्यांच्याबद्दल एकदा बोलूनही दाखवलं होतं। मी आज अभिमानाने सांगतो की ज्यावेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते आणि मनसेसोबत युती करण्याचा प्रस्ताव आला तेव्हाच हे संजय राऊत नावाचं कार्टून म्हटलं होतं, हा काय संपलेला पक्ष आहे, याच्यासोबत काय युती करायची। आणि आता तेच मनसेला म्हणतात आय लव्ह यू, भावाने भावापाशीच आलं पाहिजे असं ते म्हणतात। गुलाबराव पाटील यांनी सूचकपणे म्हटलं की संजय राऊत यांना आता वास्तव समजू लागलेलं आहे। आज त्यांच्या लक्षात आलंय की ज्या प्रकारे विधानसभेत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील भगवा झेंडा फडकवला त्याच पद्धतीने महानगरपालिकेवरही महायुतीचा भगवा झेंडा फडकवला जाईल असं त्यांनी ठामपणे म्हटलंय। गुलाबराव पाटील यांनी अयोध्या भेटीच्या वेळी घडलेल्या गोष्टी उघड करत संजय राऊतांच्या एकनाथ शिंदेशी असलेले संबंधाचा पर्दाफाश केला। संजय राऊत स्वतः म्हणतात की ते अयोध्येला शिंदे साहेबांसोबत गेले। त्यांनी सांगितलं की अयोध्येला गेल्यावर शिंदे साहेबांनी त्यांना एका खोलीत सांगितलं की आपण दोघं मिळून संपूर्ण गट घेऊन बाहेर पडूया। मग आज काय झालं तेच राऊत आज म्हणतात आम्ही गद्दार, आम्ही चिन्ह चोरलं, धनुष्यबाण चोरला। पुढे संजय राऊतांच्या निकटवर्त्यावर हल्ला चढवत गुलाबराव म्हणाले तुझ्याबरोबर राहणारा बडगुजर कुठं गेला रे संजय राऊत, तुझं तर लाडकं पोरगं होतं ना ते। आम्ही जरी सत्तेसाठी गेलो, गद्दारी केली असं तुम्ही म्हणत असाल तरी तुमच्या बाजूबाजूची माणसंही तुम्हाला सोडून जातात, हे पुरेसं आहे। गुलाबराव पाटील यांचं सर्वात धारदार वाक्य म्हणजे मुळात शिवसेना संपणारा जर कोणी महामंडलेश्वर असेल तर तो म्हणजे संजय राऊत आहे। हे विधान करत त्यांनी राऊत यांना शिवसेनेच्या आजच्या स्थितीसाठी थेट जबाबदार धरलं। याला स्वतःच्या मतावर निवडून येण्यासाठी माणसं मिळाली नाहीत, आमच्या मतावर खासदार झाला, साधं नगरसेवकही होऊ शकलेला नाही आणि आज काय टीका करतोय शिंदे साहेबावर, तर असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलेलं आहे। तर गुलाबराव पाटील यांच्या प्रतिक्रियेवर तुमचं मत आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।